आज मराठी भाषा गौरव दिन. त्यानिमित्ताने मीच लिहिलेली एक कविता जी संत नामदेवांसाठी मी फार पूर्वी लिहिलेली होती. म्हणजे तो दिवसही मला आठवतो आहे की 12 जुलै 1998 या दिवशी. तर मला असं वाटतं की आज ती एक कविता आपल्या पुढे सादर करावी. त्याला शीर्षक दिले मी नामदेवांच्या चरणी. ऐकूया मग. नामदेवा, कशी वर्णावी तुझी ख्याती. नामदेवा, कशी वर्णावी तुझी ख्याती. लावलीस तू धर्माची पताका पंढरी. लावलीस तू धर्माची पताका पंढरी. जागविलास सारा महाराष्ट्र नामसंकीर्तनाने. जागविलास सारा महाराष्ट्र नामसंकीर्तनाने. सुलभ केला आत्मोद्धाराचा मार्ग विठ्ठल नामाने. सुलभ केला आत्मोद्धाराचा मार्ग विठ्ठल नामाने. संसार करुणी संन्यासी तू जाहला. संसार करुणी संन्यासी तू राहिला. म्हणून लाडका तू विठ्ठलाचा झाला. म्हणून लाडका तू विठ्ठलाचा झाला. तीर्थस्थानी जाता. तीर्थस्थानी जाता ज्ञानदेवा संगे. तीर्थस्थानी जाता ज्ञानदेवा संगे. वियोग तो झाला विठ्ठल माय बापे. तीर्थस्थानी जाता ज्ञानदेवा संगे. वियोग तो झाला विठ्ठल माय बापे. परतुनी येता. परतुनी येता नामा पंढरीशी. परतुनी येता नामा पंढरीशी. हर्ष तो झाला विठ्ठल हृदय. परतुनी येता नामा पंढरीशी. हर्ष तो झाला विठ्ठल हृदय. नामा विराजला. नामा विराजला जनसामान्यांच्या हृदय. नामा विराजला जनसामान्यांच्या हृदयी. जगी झाली अजरामर. जगी झाली अजरामर नामयाची भक्ती. जगी झाली अजरामर नामयाची भक्ती. अशीच भक्ती मला दे जन्मोजन्मी. अशीच भक्ती मला दे जन्मोजन्मी. हीच प्रार्थना माझी नामदेवाच्या चरणी. हीच प्रार्थना माझी नामदेवाच्या चरणी.